या विरोधकांच्या बावड्या आहेत. विरोधकांना पोटदुखी झालेली आहे. आणि मी कालही म्हणालो की या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांना आम्ही जी योजना सुरू केली, गॅस सिलेंडरची योजना सुरू केली, ही त्यांना हजम झालेली नाही. त्यांना हजमोला द्यायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी हे सावत्र भाऊ आहेत, माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं बरोबर लक्ष ठेवा. हे सावत्र भाऊंना तुम्हाला दिलेले पैसे तुम्हाला पैसे मिळता कामा नये, ही योजना सुरू होता कामा नये, याच्यात थोडा घातला पाहिजे. आणि यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. परंतु आम्ही सरकार म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. आणि या सर्व लाडक्या बहिणींच्या योजनेला जेवढे पैसे लागणार आहेत याची सगळी तरतूद केलेली आहे. युवकांना स्टायपेंड जो लागणार आहे त्याची तरतूद सरकारने केलेली आहे. पूर्णपणे तरतूद केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना पोटदुखी सुरू झालेली आहे आणि लोकांना पैसे मिळू नये हा सावत्र भावाचा प्रयत्न आहे, असा आरोप शिंदे करतात. बघा, शिंदेच्या पोटामध्ये काय आहे, ओठात काय आहे, हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं. त्याच्यामुळे शिंदेच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. महाराष्ट्रावर 8 लाख कोटीचं कर्ज आहे. या 8 लाख कोटीच्या कर्जातून हे आपल्या लाडक्या बहिणींचा उद्धार कसा करणार, लाडक्या बहीण योजनेतून, हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. कारण राज्याच्या अर्थ खात्यानं त्याच्यावरती आक्षेप घेतलाय, एवढंच आमचं म्हणणं.